वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज इथे तुम्हाला जर आपल्याला चपाती खावं वाटत नसेल तर काही वेगळी बनवून दाखवते. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. पहा, इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पाणी टाकून असं छान फिरवून घेते. नंतर मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा, लसूण आणि कढीपत्ता टाकून छान एकत्र करून फिरवून घेतले. पहा, अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. नंतर मी इथे जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि तोही अशा प्रकारे छान तांबूस होईपर्यंत परतून घेते. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि थोडासा मसाला टाकून घेते. थोडं लाल खोबरं आणि पुन्हा एकदा छान परतून घेते. वरतून मी इथे घरचा काळा मसाला आणि थोडा गरम मसाला टाकून घेते. नंतर थोडं पाणी टाकून अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेते. नंतर इथे मी टोमॅटो आणि कांदा कट करून ठेवलेला होता, तोही आपण या फोडणीमध्ये घालूयात. नंतर यामध्ये मी थोडं मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर थोडं कोमट पाणी करून त्यामध्ये टाकून घेते. नंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा छान परतून कोथिंबीर टाकून झाकून शिजण्यासाठी मंद आचेवरती ठेवते. तोपर्यंत पुन्हा हे पहा, आपलं इथे पीठ किती छान नरम झालेलं आहे, म्हणजे मुरलेलं आहे. तरी पुन्हा यामध्ये आपण लसूण जिऱ्याची पेस्ट आणि छान अशा प्रकारे टाकून मिक्सीने फिरून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, हे मिश्रण छान बारीक होतं आणि मिळून येतं. पहा, अशा प्रकारे सेलसर आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पातळ हवं. नंतर मी यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा त्यामध्ये मी इथे थोडं मीठ टाकून घेते, थोडं लाल तिखट आणि थोडी हळद. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. इतके छान हे धिरडे लागतात ना. तुम्ही काय म्हणता याला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चपाती खाऊन कंटाळा आला असेल तो अशा प्रकारे नक्की बनवा. पुन्हा मी इथे झाकून ठेवते. पहा, इथे आपली भाजी शिजत आलेली आहे. अशा प्रकारे छान परतून घेऊन पुन्हा मी झाकण ठेवून घेते आणि गॅस बंद करते. पहा, इथे मी कुकरमध्ये तांदूळ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी ते लिंबाची फोड कट करून टाकलेली आहे. नंतर त्यामध्ये 3-4 थेंब इथे मी तूप टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घेऊन छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही कधी भात नक्की बनवून पहा. यामुळे काय होतं, भात नरम होते आणि मोकळा पण होतो. पहा, इथे मी तव्यावरती तेल लावून घेतलेलं आहे. नंतर अशा प्रकारे छान आपलं हे पीठ पसरून घ्यायचं. अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं. नंतर त्यावरती प्लेट झाकून ठेवायची. त्यामुळे काय होतं, आपलं हे धिरडं व्यवस्थित फुगतो. पहा, अशा प्रकारे छान झालेलं. आता मी छान परतून घेते. पहा, आता तव्याने हे धिरडं सोडलेलं आहे. अशा प्रकारे पुन्हा याला उलटं परतून घ्यायचं. छान दोन्ही साईडने मंद आचेवरती भाजून घ्यायचं. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी लागतात. यासोबत मी बासुंदी पण बनवलेली आहे. मी याची पण रेसिपी अगोदर व्हिडिओ शेअर केलेला आहे. पहा, अशा प्रकारे किती छान धिरडे बनलेले आहेत, एकदम छान. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय. भेटूयात पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.